स्वामीओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले होते की आपण जे चंपाषष्ठी साजरी करतो ती साजरी का करतो याबद्दलचं जे महत्त्व आहे, चंपाषष्ठीचा जो महत्त्व आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल। नक्की आपण का नवरात्र उत्सव करतो, आपण षडरात्र, कोणी कोणी षडरात्र करतात म्हणजे 6 दिवसाचे नवरात्र, 6 दिवसाचे घट बसतात किंवा काही ठिकाणी 9 दिवसाचे घट बसतात। तर ह्या 17 का 18 तारखेला 17 तारखेला मला वाटतं चंपाषष्ठी आहे, म्हणजे मंगळवारी आहे बघा। तर तुम्हाला सांगते, हे जे चंपाषष्ठी आहे ना, हे आपले कुळदैवत आहेत, आपले खंडोबा, त्यांचं मान सन्मान म्हणून, त्यांचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो। मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो। चंपाषष्ठी हा सण खूप मोठ्या प्रमाणात जेजुरी इथे अगदी सोन्याची जेजुरी सारखी वाटते असा सुंदर हा उत्सव साजरा केला जातो। पण नक्की आपण हा सण का साजरा करतो, यामागची कथा आहे का काही, किंवा यामागचं कारण आहे का काही, हे आपल्याला कुणाला माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन। तर चला आपण बघून घेऊया की नक्की हे चंपाषष्ठीचा जो सण आहे, चंपाषष्ठी आपण हे आहेत आपले कुलदैवत आहे, त्यांचा आपण उत्सव हा का साजरा करतो। आपण सण आले की नुसताच सण करतो, मग नैवेद्य पाणी हे ते करतो, पण ते का करायचं असतं, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर का करतात साजरी चंपाषष्ठी आपण बघूया। तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असे म्हटले जातात। यास खंडोबाचे नवरात्र असे सुद्धा म्हणतात। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो। जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे, त्यामुळे या दिवशी जेजुरीला खूप मोठा उत्सव हा साजरा केला जातो। तर यामागील एक कथा आहे। ती कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला। मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता। कृतयुगात ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही। हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले। त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली। तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात एळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले। मार्तंड भैरवांनी मणी राक्षसांची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले। तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली। भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले। नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसांचा पराभव केला। तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली। तथास्तु म्हणून मार्तंड भैरवांनी तेही मान्य केले। तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते। या दिवशी प्रामुख्याने वडेघारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो। त्याचबरोबर बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत याच्या नैवेद्याला पण खूप मान्यता आहे। त्याचबरोबर या दिवशी वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करून देवाला त्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो। आणि ह्या दिवसापासून वांगीसट म्हणजेच वांगे खाण्याची सुरुवात होते। तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्याची पूजा करून वाढतात, कारण ते सुद्धा त्यांचे स्वरूप आहे म्हणून म्हटले जातात। तर अशा पद्धतीने ह्या चंपाषष्ठीला हे महत्त्व आहे। आणि आपण का साजरी करतो, तर ते षडरात्र म्हणजेच आपल्या खंडोबांचे नवरात्र म्हणून आपण ते उत्सव साजरे करतो। आणि जसं नवरात्रात जशी देवी 9 दिवस लढून दमते, तसंच जे आपले मार्तंड भैरव आहेत ते सुद्धा दमून त्यांचे सुद्धा घट बसवले जातात। तर त्या दिवशीचा चंपाषष्ठीचा उत्सव म्हणजे त्यांच्या विजयोत्सवाचा उत्सव आपण या दिवशी साजरा करतो। तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।